वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना भाजपच्या संयुक्त प्रचार सभा होऊ लागल्या आहेत. राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची प्रचार सभा झाली. म्हाडा वसाहतीत राहणाऱ्या रहिवाशांच्या प्रश्नावर ही सभा आयोजित करण्यात आली होती. आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी मंत्र्यांशी केलेली ही बातचीत. आपल्यासोबत आहेत राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता. वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची प्रचार सभा झालेली आहे आणि म्हाडा रहिवाशांचा मुद्दा या सभेमध्ये घेण्यात आलेला आहे. आपल्यासोबत सुरुवात आपण प्रकाशभाई मेहतांपासून करू. सर, म्हाडा रहिवाशांचा खूप मोठा मुद्दा या मतदारसंघात आहे. गृहनिर्माण मंत्री म्हणून तुम्ही मतदारांना काय आश्वासन द्याल? परवा विधानसभेत बजेटच्या चर्चेचा उत्तरात सुद्धा मी सांगितले नाही. आताही इथे जे मुद्दे मांडलेत की हा प्रश्न 95 मध्ये सुद्धा सेना भाजपच्या सरकारने उचललं होतं आणि यावेळेस अधिक गतीनं आणि फास्ट ट्रॅकवर म्हाडाचा 56 प्लस बाकीचा असं एकूण 104 जी वसाहत आहे त्यांच्या डेव्हलपमेंटवर आम्ही लक्ष केंद्रित केलं आहे. कामाला सुरुवात केलेली आहे आणि ते चॅलेंज आहे आमच्यासाठी. आणि आमचं एकंदर जे काही 20-22 लाख घरांचे आमची जी कल्पना आहे त्याच्यातला 50% घरं आम्हाला या टर्मच्या आत पूर्ण करायचं आहे. इतक्या गतीने आम्ही कामाला लागलो आहे आणि निश्चितपणानं तुम्हाला काही दिवसाच्या आत ही पूर्ण भूमिका तुमच्या समोर येणार. या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे असं म्हणतात की हे दोन्ही प्रश्न आपण स्वतः सोडवू, शिवसेना भाजपला यामध्ये यश येणार नाही. तुम्हाला वाटतं असं होऊ शकेल? 15 वर्ष काँग्रेसचं राष्ट्रवादीचं सरकार होतं तेव्हा हातात सत्ता असताना ह्याच्यातलं काहीच काम केलं नाही. उलट जे सोपं काम होतं ते कठीण करून ठेवलं, गुंतागुंतीचं केलं. आता पुढच्या 15 वर्ष ते येणार नाहीये, त्यामुळे आम्हीच राहणार आहोत. ते आम्हालाच करायचं आहे आणि 5 वर्षात करायचं आहे. आम्ही 15 वर्ष लावत नाही. ठीक आहे, बरोबरच आहे. कारण काय, त्यांनी किती जरी काही सांगितलं तरी लोक आता विश्वास ठेवणं शक्य नाही. कारण जेव्हा हातात सत्ता होती त्याचा उपयोग नाही केला तर आता तर सत्ता तर नाहीच आणि ते सत्ता निवडून येण्याची सुद्धा शक्यता नसल्यामुळे जनता शिवसेना भाजपच्या उमेदवार तृप्ती सावंत यांच्या मागेच उभे राहील अशी आम्हाला खात्री आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट पंकज मंद्रालसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.